तर भाईसाहेब काल नाही का गावामध्ये एक काकाजी आले होते, DTHची रेंज मिळवाले. DTH चेक करायचं बी होतं, कारण की त्याच्यामध्ये नाही का रेंज बरोबर मिळे नाही आणि थोडंसं लो सिग्नल दाखवे. तर ते आले, वरतं निघले आणि 2 नटा डिले करून सह्याने पटकन रेंज मिळवली. आणि तेवढं कामाला आम्हाला लागले की एक पारक या 1 दिवस लागला होता पूर्ण. त्याने अर्ध्या घंट्यामध्ये रेंज मिळवून टाकली. मग खाली आले आणि DTH चेक केलं. DTH म्हणलं हे गेलं होतं, मदरबोर्ड गेलं होतं, पॉवर सप्लाय नाही गेली होती, मदरबोर्ड गेलं होतं. तर ते टाकलं, ते टाकून सह्याने चेक केलं. तर मग त्यानं वापस आपल्या याच्यात टाकून घेतलं DTHमध्ये. काही नाही, फक्त एका घंट्याची किती घेतली मला माहिती आहे ना, 200 रुपये लागायचं. त्याच्यापाशी ना डिग्री आहे, ना डिप्लोमा आहे, ना काही आहे, ना एज्युकेशन आहे, एज्युकेटेड आहे ते. फक्त त्याच्यापाशी काय आहे, एक्सपिरियन्स. आणि एक्सपिरियन्सच्या दमवरच त्यानं पटकन रेंज मिळवली आणि 200 रुपये घेतले दोस्त काल. म्हणून सर मी दोस्त तुम्हाला मी सांगत आहे की थेअरिकल नॉलेज जरुरी नाही आहे, प्रॅक्टिकल नॉलेज जरुरी आहे. प्रॅक्टिकल नॉलेजनंच माणूस कुठे बी आपलं काम चालू करू शकते. थेअरिकल नॉलेजच्या भरोशावर नाही करू शकत तेवढं काम.